चला आज करूयात अतिशय चमचमीत, करायला सोपे, खायला टेस्टी आणि अगदी ताटात आल्याबरोबरच फस्त होणारे दम आलू. तर हे दम आलू बनवायला खूप जास्त सोपे आहेत, कारण घरातलंच मोजकं साहित्य वापरून आज इथे आपण हे फटाफट बनवून तयार केलेले आहेत. घरामध्ये एखाद्या दिवशी भाजीला काहीच नसेल आणि काहीतरी चमचमीत चटपटीत खायची इच्छा झाली असेल तर ही दम आलूची रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. चला तर मग बघूयात हे कसे बनवायचे. तर हे बघा, दम आलू बनवण्यासाठी इथे मी घरामध्ये रोजच्या वापरातलेच बटाटे घेतलेले आहेत. याची पिलरने साल काढून घेतली. शक्यतो दम आलू बनवण्यासाठी बाजारामध्ये छोट्या छोट्या आकाराचे बटाटे विकत मिळतात, त्याचा वापर केला जातो, पण काहीच हरकत नाही. फक्त इथे आपल्याला ना बटाट्याच्या फोडी करताना थोड्याशा जाडसर करायच्यात, मोठ्या करायच्या आहेत. तर हे बघा, इथे मी एवढ्या आकाराची अशी ही एक फोड कट करून घेतलेली आहे. म्हणजे एका बटाट्याच्या इथे मी फक्त 4 फोडी करून घेणार आहे. खूप जास्त याला बारीक कट करायचं नाही. तर हे बघा, सगळे बटाटे मी इथे हे असे छान एकसारखे मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले आहेत. बटाटे कट करून झाले की याला मॅरिनेट करण्याकरता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालूयात एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो. त्यानंतर यामध्ये घालायचे आहे 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा घेऊन याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर एक छोटा पाव चमचा हळद घालायची, 1 चमचाभर यामध्ये आपल्याला धने जिरे पावडर घालायची, सोबतच 1 चमचाभर यामध्ये घालायचे लाल तिखट. त्यानंतर यामध्ये घालूयात 1 चमचाभर किचन किंग मसाला. त्याचबरोबर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. यामध्ये घालूयात 1 चमचाभर कसुरी मेथी. कसुरी मेथी थोडीशी हातावर अशी चुरून घालायची. कसुरी मेथी घातल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत 2 चमचे तेल. आता भाजी छान दाटसर व्हावी आणि त्याला मस्त क्रीमी टेक्स्चर यावं याकरता आपल्याला यामध्ये घालायचे 3 चमचे कमी आंबट असलेलं ताजं दही. दही घातल्यानंतर आता हे सगळे मसाले आणि दही या बटाट्यांच्या फोडींना चांगले लावून घ्यायचे. छान याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. सगळे मसाले याला व्यवस्थित लागले गेले पाहिजेत. आपण जे मसाले यामध्ये घातलेले आहेत, सोबत यामध्ये आपण दहीसुद्धा घातलेलं आहे. हे सगळे मसाले आणि दही यामुळे भाजी चवीला अगदी अप्रतिम लागते. मस्त असे दम आलू बनून तयार होतात. तर हे बघा, सगळ्या बटाट्यांच्या फोडींना चांगलं मॅरिनेट करून घेतलं. त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि थोड्या वेळासाठी आपण याला बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत इथे बघा, मी 2 मोठ्या आकाराचे कांदे साल काढून मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले आहेत. कांदा आपल्याला फाईन चॉप करून घ्यायचा आहे, याकरता मी याला चॉपरमध्ये काढून घेतलेला आहे. आणि त्यानंतर इथे असा हा तुमचा बारीक असा कांदा चिरून तयार आहे. त्यानंतर आहे ना, आता आपण भाजी करायला घेऊयात. तर आज आपण हे दम आलू कढईमध्ये न करता कुकरमध्ये अवघ्या 2 शिट्यामध्ये झटपट तयार करणार आहोत. त्यासाठी कुकरमध्ये आपल्याला 3 पळ्या इतकं तेल काढून घ्यायचं आहे. तर रोजच्या भाजीपेक्षा दम आलू बनवण्यासाठी आपल्याला इथे थोडंसं जास्त तेल वापरायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरं, 2 हिरवी वेलची, तमालपत्र, त्याचबरोबर अर्धा इंच दालचिनीचे तुकडे आणि 1 मोठ्या आकाराची मसाल्यातली वेलची. आता हे सगळं तेलामध्ये घालायचं आहे आणि मस्त असं हे तळलं गेलं की त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत अगदी फाईन चॉप करून घेतलेला कांदा यामध्ये घालायचा आणि मध्यम गॅसवरती गुलाबीसर रंगावरती कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा मस्त असा तांबूस रंगावरती एक 2-3 मिनटं परतून झालेला आहे. कांदा परतून झालेला आहे. आता त्यानंतर आहे ना, यामध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी अर्धा चमचा इतकं लाल तिखट. लाल तिखट असं फोडणीमध्ये घातलं की भाजीला तरी खूप छान येते. आणि आपण बटाटे मॅरिनेट करत असताना सुद्धा लाल तिखट घातलेलं होतं, त्यामुळे इथे आपल्याला तिखट घालताना थोडंसं बेताणे घालायचं आहे. याला 10 ते 12 सेकंद यामध्ये परतून घ्यायचं. आणि त्यानंतर आहे ना, आता यामध्ये आपण घालणार आहोत मगाशी मॅरिनेट करायला ठेवलेले बटाटे. तर हे बटाटे यामध्ये घालायचे आणि फोडणीमध्ये व्यवस्थित याला मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं आहे. याला थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे मग भाजी चवीला चांगली लागते. त्यामुळे याला 2-3 मिनटासाठी मध्यम गॅसवरती असंच परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं मध्यम गॅसवरती मॅरिनेट केलेल्या बटाट्याच्या फोडी चांगल्या परतून झाल्यानंतर आता यामध्ये घालायचं आहे 1 ग्लासभर पाणी. तर खूप जास्त पाणी यामध्ये आपल्याला घालायचं नाही आहे, फक्त 1 ग्लासभर पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि याला तळापासून एकदा हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. याला मिसळून मिक्स करून घेऊ.
आता गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती भाजीला एक उकळी काढून घ्यायची आहे. तर हे बघा, भाजीला छान उकळी फुटलेली आहे आणि रंगसुद्धा बघाल तर खूप सुरेख आलेला आहे आणि तरीसुद्धा आत्ताच छान आलेली दिसते. त्यानंतर काय करायचं आहे, कुकरचं झाकण लावायचं आहे आणि सुरुवातीला मध्यम गॅसवरती कुकरच्या 2 शिट्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर बारीक गॅसवरती 5 मिनिटासाठी याला आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. तर कुकरच्या 2 शिट्या करून घेऊ. तर हे बघा, कुकरच्या 2 शिट्या करून घेतल्या. कुकर गार झाला की कुकरचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि हे बघा, रंग किती सुरेख आलेला आहे आणि मस्त असे तर्रीदार चमचमीत इथे आपले हे दम आलू फक्त कुकरच्या 2 शिट्यामध्ये बनून तयार झालेले आहेत. एखाद्या दिवशी घरामध्ये भाजीला काहीच नसेल आणि काहीतरी चमचमीत खायची इच्छा झाली असेल तर हे दम आलू तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. चवीला अतिशय मस्त लागतात. आता चेक करून बघूयात की या बटाट्याच्या फोडी शिजल्यात की नाही. फोर्कने असं याला दाबून बघितलं तर हे बघा, अगदी मऊसर अशा ह्या फोडी शिजून तयार झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने अवघ्या 10 ते 15 मिनिटात तोंडाला चव आणणारी चमचमीत अशी बटाट्याची भाजी किंवा दम आलू इथे बनून तयार झालेले आहेत. हे दम आलू तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत खायलासुद्धा हे खूप छान लागतात आणि तुम्ही बघितलंच असेल की बनवायलासुद्धा किती सोपे आहेत, अगदी झटपट बनून तयार होतात. तर एकदा हे दम आलू तुम्हीसुद्धा सोप्या पद्धतीने झटपट घरामध्ये भाजीला काहीच नसताना नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.